ख्रिस्त धन ज्याचे त्याला उणे रे कशाचे, काळाच्या गाडीत त्याला भय रे कशाचे, त्याला उणे रे कशाचे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये लोककृत वर्तमानाच्या 13व्या अध्यायातील 28व्या वचनामध्ये असे म्हटले आहे, तुम्ही जेव्हा अब्राहम, इसहाक, याकोब व सर्व संदेष्ट ह्यांस देवाच्या राज्यात असलेले व आपणांस बाहेर टाकलेले पाहाल, तेव्हा तेथे रडणे व दात खाणे चालेल. प्रभू येशू जे काही येथे सांगत आहे त्याच्या पुष्ट्यर्थ त्यानेच सांगितलेला दाखला पाहणे उचित ठरेल. कोणी एक श्रीमंत मनुष्य होता. तो जांभळी व तलम वस्त्रे घालत असे आणि दररोज थाटामाटाने ख्यालीखुशाली करीत असे. त्याउलट त्याच्या दरवाजाजवळ फोडांनी भरलेला लाजर नावाचा एक दरिद्री माणूस टाकण्यात आला होता. त्या श्रीमंताच्या मेजावरून खाली पडेल त्यावर आपले पोट भरावे अशी त्याची इच्छा असे. शिवाय कुत्री येऊन त्याचे फोड चाटत असत. पुढे असे झाले की तो दरिद्री माणूस मेला आणि देवदूतांनी त्याला अब्राहमाच्या उराशी नेऊन ठेविले. पुढे श्रीमंतही मेला व तो अधोलोकात यातना भोगत असताना त्याने आपली दृष्टी वर करून अब्राहम व त्याच्या उराशी बसलेला लाजर यांना दुरून पाहिले. तेव्हा त्याने हाक मारून म्हटले, हे बापा अब्राहमा, माझ्यावर दया करून लाजराला पाठव, यासाठी की त्याने आपल्या बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करावी, कारण या जाळात मी क्लेश भोगत आहे. देवाचे वचन खास करून जगिक श्रीमंतीचा गर्व करणाऱ्यांस एक गंभीर इशारा देते. जो कोणी स्वतःसाठी द्रव्यसंचय करीतो व देवविषयक बाबतीत धनवान नाही, तो एका मूर्ख श्रीमंतासारखा आहे. खरे तर परमेश्वराची इच्छा आहे की प्रत्येकाचे, मग तो श्रीमंत असो की गरीब, त्याचे तारण व्हावे व त्यास स्वर्गात स्थान मिळावे. तरी ख्रिस्त सांगतो की उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे, परंतु श्रीमंताला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करणे कठीण आहे. मनुष्य आपल्या संपत्तीने स्वर्गाच्या राज्यात आपला प्रवेश व स्थान निश्चित करू शकत नाही. त्यासाठी ख्रिस्ताची सुवार्ता ऐकून त्यावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. त्या मानाने स्वर्गाच्या राज्यात दीन व दरिद्री यांस प्रवेश करणे अधिक सोपे जाईल. ख्रिस्त भूतलावर असताना अंध, पंगू, व्यंग, कुष्ठरोगी यांस आरोग्य देत असता स्वतःच्या सेवेबद्दल म्हणाला, गरिबांस सुवार्ता सांगितली जाते. ती यामुळेच की गरीब झटकन सुवार्थेचा स्वीकार करून तारण व सार्वकालिक जीवन साधून घेतो. प्रिय श्रोते हो, नरक यातनेचे ठिकाण असून तेथे केवळ रडणे व दात खाणे चालते. तिथल्या न विझणाऱ्या अग्नीत जळत असता साधा पाण्याचा थेंबही मिळणे कठीण आहे. लाजर दरिद्री असला तरी आध्यात्मिकदृष्ट्या श्रीमंत म्हणावा लागेल. ज्या अर्थी त्याच्या मृत्यूनंतर तो अब्राहमाच्या उराशी होता, त्या अर्थी तो नीतिमान होता. तो सुखलोकात होता. ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्यांस सुखलोकात स्थान मिळेल व पर्यायाने ते स्वर्ग राज्याचे वारीस बनतील. आपण दीन व गरीब आहात काय? तर ही सुवार्ता आपल्यासाठीच आहे. ख्रिस्त येशूच्या मरण व पुनरुत्थानावर विश्वास ठेवून आपण नीतिमान ठरू शकता व स्वर्गीय राज्यात प्रवेश करू शकता. परमेश्वर आपले सहाय्य करो.